विखे पाटलांच्या याच आरोपाविषयी आपण बोलूया। आपल्याबरोबर आहेत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आहेत आपल्याबरोबर आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत आपल्याबरोबर। सचिनजी, मी सर्वप्रथम तुमच्याकडे येते। बाळासाहेब विखे पाटील यांनी जो थेट आरोप केलेला आहे की बारामतीकरांनी मराठवाड्यामध्ये दुष्काळ कसा कायम राहील याचं नियोजन केलेलं आहे, असा जो त्यांचा आरोप आहे, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि पक्षाचीही हीच भूमिका आहे का? पक्षाचंही हेच म्हणणं आहे का? मी काँग्रेस पक्षाकडे अशी काही अधिक माहिती नाहीये। मला वाटतं विखे पाटलांकडे ती अधिक माहिती असावी, त्यांचं ते मत असावं, परंतु आमच्याकडे तशा तऱ्हेची काही माहिती नाही। अर्जुनजी, तुम्ही काय सांगाल? तुम्ही ऐकलेलं आहे बाळासाहेब विखे पाटील यांनी काय म्हटलेलं आहे? 1200 कोटी रुपयांचा निधी भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी बारामतीकरांनी घेतलेला आहे। यावर आपण काय सांगाल? मराठवाड्यातल्या दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हो, अगदी खरं आहे। मराठवाड्याचे प्रकल्प जे अपूर्ण राहिले ते त्याला जबाबदार तर निश्चितपणे ही सर्व मंडळी आहेच। यांनी थोडंसं लक्ष दिलं असतं, मोठे भाऊ म्हणून एका लहान भावावर लक्ष दिलं असतं तर आज मराठवाडा हा निश्चितपणे दुष्काळाच्या छायामध्ये राहिला नसतात। मला असं वाटतं की एक लक्षात घ्या, हरित क्रांतीचं जनक यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर सर्व जबाबदारी हे लोक घेतात किंवा आम्ही हरित क्रांती केली, आम्ही हरित क्रांती केली हे म्हणतात की अन्नधान्याचे कोठार आम्ही भरवले। बरोबर, आम्हाला मान्य आहे। चला, तुमचं अभिनंदन पवार साहेब, तुम्ही हरित क्रांतीचे जनक आहात, तुम्ही निश्चितपणे अन्नधान्याचे कोठारे भरले। मग तुम्ही दुष्काळाची पण जबाबदारी घ्या ना, दुष्काळ पण तुमच्यामुळेच आहे ना, याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे। मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भाने सर्वांनीच आत्मपरीक्षण करून विचार करून निर्णय घेतला पाहिजे। आता मराठवाडा निश्चितपणे फार दुखावलेला आहे, मराठवाड्यामध्ये खूप वेदना आहेत, खूप दुःख आहे, हे कमी केलं पाहिजे। मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता मागच्या काळामध्ये त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेस खतर हे फार पुढाकाराने करून घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी काहीच केलं नाही असं आमचं म्हणणं नाही। पण निश्चितपणे अजून फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। आमचं पाणी जे आमच्या हिश्श्याचं पाणी आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं आणि तो अधिकार पवार साहेब मोठ्या भावाप्रमाणे ते निश्चितपणे या नगरच्या लोकांचा कान धरू शकतात आणि आमच्या जायकवाडीचे पाणी आम्हाला देऊ शकतात। त्यांनी वडिलकीच्या नात्याने या नगरकरांचे कान धरले पाहिजेत आणि आम्हाला पाणी दिलं पाहिजे। नक्की सचिनजी, आता अर्जुन खोतकर काय म्हणाले तेही आपण ऐकलेलं आहे। त्यांचंही हेच म्हणणं आहे की मराठवाड्यामधला जो दुष्काळ आहे त्याला शरद पवार जबाबदार आहेत। आपण यावर काय सांगाल? मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये काय अधिकची माहिती विखे पाटील साहेबांकडे ती पाहावी लागेल, परंतु कशा तऱ्हेने त्यांचं मत झालं, परंतु काँग्रेस पक्षाकडे तशी काही माहिती नाही। परंतु तुर्तास आताची परिस्थिती जी पाहता ते मराठवाड्याच्या एकंदरच दुष्काळी परिस्थितीत गांभीर्य अतिशय मोठं आहे। मला अर्जुन खोतकरांचं एक वक्तव्य विधिमंडळामध्ये त्यांनी केलेलं जे आठवतं की सरकारची कान उघडणी करताना त्यांनी सांगितलं होतं की लोक पाकड घेऊन मागे लागतील अशी तऱ्हेची परिस्थिती आणून देऊ नका। आता मी बोललो तऱ्हेची येते आहे आणि हे कारण जर मला बघायचं झालं तर सरकारची एकंदरच अनास्था आणि सरकारचं म्हणजे जी भांबावलेलं सरकार दिसतंय एकंदर कशा तऱ्हेने करावं, आर्थिक असेल किंवा त्यांच्या अंमलबजावणीच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात असेल, हे पाहता मला असं वाटतं खोतकरांनी आता त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि हा जो महत्वाचा विषय आहे की आता दुष्काळाला कसं सामोरं जावं सरकारनं आणि राज्यानं, विरोधी पक्ष निश्चितपणे तयार आहे, पूर्णपणे सहकार्य आमचं नाही। नक्की सचिनजी, आपल्याबरोबर आता राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे देखील आहेत। राजेशजी, विखे पाटलांनी जी पवारांवर थेट टीका केलेली आहे की बारामतीकरांमुळे मराठवाड्यामध्ये दुष्काळ झालेला आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे? काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे। नाही, मला सावंत उत्तर द्यायचं होतं मला। हा बोला अर्जुनजी। नाही, मला सावंत साहेबांना विचारायचं आहे की सावंत साहेब, मी आपला आदर करतो सावंत साहेब, लक्षात घ्या मी जसं म्हणलो की हरित क्रांतीचं तुम्ही निश्चितपणे क्रेडिट घेताना, तुम्ही अन्नधान्याचे गोडाऊन भरले याचं क्रेडिट घेताना, मग दुष्काळाचं क्रेडिट पण तुम्ही घ्या ना। आम्ही मराठवाडा हा आमचा व्हाईस हा कधी विधानमंडळाने ऐकला नाही, कधी आमचा मंत्रिमंडळाने ऐकला नाही। आणि मला असं वाटतं की निश्चितपणे मराठवाड्यातला शोषित जनता आहे, संतांची भूमी आहे आणि अन्याय आम्ही आतापर्यंत सहन केले। मला असं वाटतं की निश्चितपणे त्या काळात अन्याय झालेला आहे हे आपण मान्य केलं पाहिजे। आमचा 12,000 कोटीचा निश्चितपणे धरणाचा बॅकलॉग आहे, तो तरी पूर्ण केला पाहिजे की नाही? आता होईल, आता ठीक आहे, सरकार येऊन किती दिवस झाले, आता होईल, आम्ही प्रयत्न करू। नक्की सचिनजी, इथे आणखीन तुम्हाला विचारायचं आहे, जसं तुम्ही सांगतात की बाळासाहेब विखे पाटील यांचा अभ्यास तेवढा असेल आणि त्यांनाही याबद्दल अधिक माहिती असेल, पण तुमचं याविषयी त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का?
नाही, अशा तऱ्हेची काही चर्चा झालेली नाही. त्यांनी त्यांचं, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यांचं मत काही व्यक्त केलं असेल, परंतु काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे याची काही माहिती नाही आहे आणि ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं आणि लोकशाहीमध्ये व्यक्तिगत मत असण्याचा अधिकार असतो प्रत्येकाला. मग जर तुमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये तर मग या वादानंतर, या त्यांच्या आरोपानंतर पक्षाची काय भूमिका असेल? पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगितली, पक्षाला काही या संदर्भामध्ये माहिती नाहीये आणि पक्षाची भूमिका ही आहे की आताच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जास्त करून दुष्काळामध्ये जे काही आता संकट उभं राहिलेलं आहे त्याला कशा तऱ्हेनं सामोरं जावं आणि कशा तऱ्हेनं त्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता अग्रेसर राहावं. पक्षाच्या पातळीवरती त्या दिवशी बैठकी सगळ्या सिनियर लिडर्सची झाली आणि त्या संदर्भामध्ये चर्चा देखील झाली. सरकारकडे नियोजन नसलं तरी पक्षामध्ये नियोजन असणं आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहोत आणि मला असं वाटतं की हा आताचा प्रश्न नाही, आता हे सप्टेंबर महिना आहे, परंतु मला असं वाटतं की पुढच्या जून जुलै पर्यंत ही अत्यंत दाहक परिस्थिती होणार आहे. त्यामुळे 10 महिन्याच्या काळामध्ये कसं आपल्याला सामोरं नक्की सचिनजी एका मिनिटासाठी थांबवते आहे. राजेश टोपे सुद्धा आहेत आता आपल्याबरोबर. राजेशजी, जो बाळासाहेब विखे पाटील यांनी आरोप केलेला आहे पवारांवर, बारामतीकरांवर, याबद्दल आपल्याला काय सांगायचंय? नाही, मला असं वाटतं की सध्या सर्वांनी खूप जबाबदारीनं बोलणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात जे महत्वाचे जबाबदार लोक आहेत त्यांनी तरी किमान खूप विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोललं पाहिजे, कारण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. आणि मला असं वाटतं की पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी सातत्याने त्यांचं आयुष्यात सार्वजनिक जीवनात एवढं मोठं काम केलं आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांसाठीच त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने अर्पित केलेलं आहे. आज मी मराठवाड्यातला एक कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगेल की ज्या काही योजना दिल्या ते कृषी मंत्री असतील, आज आम्ही सगळेजण 100% फळबाग योजना त्यांच्याच भरोशावर आहेत. मागच्या वेळेस फळबागाच्यासाठी मोसंबी आणि या सगळ्या याच्यासाठी त्यांनी तर मोठ्या पद्धतीनं अनुदान दिलं होतं. 60,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देऊन फळबागाला वाचवण्याचं काम केलं. एवढंच नाही तर मग आज त्याच्याकडून जे आमचं प्लास्टिकच्या ज्या शेततळं आहे आणि या शेततळ्याच्या माध्यमातून जे शेती केली जाते, सिंचन केलं जातं, ते सुद्धा त्यांचीच दिलेली देण आहे. त्यामुळे आज कितीतरी लोक चांगल्या पद्धतीनं शेती करू शकतात. ठिबक सिंचनाचं अनुदान त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं मी एक सांगेल की सिंचनाच्या बाबतीत असेल किंवा शेतीमालाचा भाव हा त्यांच्या काळात जेवढा वाढवून दिला शेतकऱ्यांना, दुसऱ्यांच्या काळात, कुणाच्या काळात हा मिळालेला नाही. आणि म्हणून या सगळ्याच गोष्टी एकच दाखवत आहेत की पवार साहेबांनी शेती आणि शेतकरी याच्यासाठी मोठ्या पद्धतीनं कामं केलेली आहेत आणि अशा पद्धतीचा कुठल्याही पुराव्याविना किंवा कुठल्याही ठोस आधाराविना बोलणं आणि त्यातल्या जबाबदार लोकांनी बोलणं हे मला वाटतं योग्य नाही. मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान असलो तरी मला एवढंच सांगावं असं वाटतं की हे फार म्हणजे बेजबाबदारपणाचं बोलणं झालेलं आहे आणि मराठवाड्याच्या जनतेला माहिती आहे की त्यांनी किती जाणीवपूर्वक दुष्काळाची दाहकता बघता 2-2 चक्कर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची झाली. स्वतः शेतकऱ्यांशी संवाद केला, मुख्यमंत्र्यांना 2दा भेटले आणि त्यांना जी संवेदनशीलता आहे, त्यांना जी आज काळजी वाटते, सातत्याने वेगवेगळ्या हवामान खात्याशी संपर्क ठेवून त्यांना काळजी वाटते की पुढच्या जून पर्यंत कसं जाईल हे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे सगळ्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सुचवलेल्या आहेत की आता कशा पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी छावण्या सुरू कशा केल्या पाहिजे, हाताला काम कसं दिलं पाहिजे, जुनं EGS कसं सुरू झालं पाहिजे. राजेशजी, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कळलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि सचिनजी आणि अर्जुनजी, तुम्हा दोघांनाही धन्यवाद या सगळ्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.